सूरज चव्हाण यांना अजून अटक झाली नाही, त्यामुळे छावा संघटना आक्रमक आहे. आज निलंगा बंदची देखील त्यांनी हाक दिलेली आहे. नाही म्हणजे खरं तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीनं त्यांनी त्या छावाच्या कार्यकर्त्याला मारलं आणि एखाद्यावर कारवाई करताना पोलिसांना छोट्या मोठ्या घटनेमध्ये लगेच उचलतात आणि यामध्ये त्याला अटक करत नाही, म्हणजे त्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे, सरकारचं त्याला समर्थन आहे या मारहाणीला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा कृतीला समर्थन आहे का हे याचा खुलासा करावा, नाहीतर त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे. माणिकराव कुपाट यांची जी परत घसरली, त्यांनी सरकार भिकारी असा उल्लेख केला आणि ते असं म्हणाले की माझ्या वक्तव्यासंदर्भात मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केली आहे, तर त्यात खरंच काही तथ्य आढळलं, मी दोषी आढळलं तर हिवाळी अधिवेशनात मी राजीनामा दिला. हे बघा, या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही. आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये. जर सरकारला कुठे ना कुठेतरी थोड्याशा महाराष्ट्राच्या एकूण शेतकऱ्यांच्या संदर्भात जाण असेल, शेतकऱ्यांचा कळवळा असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडं तरी प्रेम असेल, तर अशा ठिकाणी त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. अन्यथा हे सरकार शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनाशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांचा रोज अवमान करणाऱ्यांना आणि कृषी मंत्र्यांना हे कृत्य करणाऱ्यांना हे पाठीशी घालणारं सरकार आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि आम्ही राज्यभर या कृतीचा निषेध करत फिरू. सांगू की रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे, तो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे राजकारण करतो आहे आणि राजकारण चाललं आहे, तर याचा उत्तर नक्की सरकारला द्यावं लागेल. नगर विकासाच्या कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे अशी माहिती समोर येते आहे. मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत. यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता. बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत. त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील. पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो. गिरीश महाजनांनी काल असंही म्हटलं की जर खरंच हनी ट्रॅपचे पुरावे असेल तर ते दाखवावे. आरोप कसा? कोण म्हणाले? गिरीश महाजन. ते आता कळेल कोण कोण आहे त्याच्यात, ते दाखवणं. त्याचे पुरावे आहेत, ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल. जरा बाबू धीरज रखो, जरा सब कुछ खुल जाएगा और सब ओपन हो जाएगा, असंच आमचं त्यांना सांगणं आहे. हनी ट्रॅपचं केंद्र नाशिक आहे का? नक्कीच नाशिक आहे, सुरुवात नाशिक आहे, काही पुण्यातले आहेत, अनेक ठिकाणी आहेत. हे जे हा सरकारचा खेळखंडोबाच झाला आहे. म्हणजे या सरकारला हे सगळं प्रकार पाहताना या सरकारच्या संदर्भात लोकांमध्ये जी चर्चा आहे, तर किती आरोप झाले तरी ते आमच्याकडे असं म्हणतात की एक बेशरमाचं झाड आहे, तर बेशरमाचं झाड कुठेही लागते, कुठेही उगवते, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि एखाद्याला म्हटलं की अरे तुझ्या बेशरम झाड लावलं, तर ते म्हणतात की नाही मला सावली झाली, असे म्हणणारे काही व्यक्ती आहेत बेशरम. तर त्या पद्धतीनं हे सगळं कारभार सुरू आहे.